अनुसूचित जाती व जमाती याबाबतचे जे कायदे आहेत त्याबाबतचा एक कायदा आहे अनुसूचित जाती जमाती कायदा 1989. त्यानंतर 2015ला त्यामध्ये सुधारणा झाल्या, नंतर 18 मध्ये सुधारणा झाल्या. आज सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला आहे. त्यातले जे याचिकाकर्ता आहेत त्यातले चिंथडा आनंद वर्सेस आंध्र प्रदेश सरकार, हा जो निकाल आलेला आहे या निकालाचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आहे. मुळामध्ये ही कहाणी अशी आहे की पिट्टलावानीपालम नावाचं एक गाव आहे. त्या गावातील एक दलित समाजाचे म्हणजे मादिका समाजाचे एक गृहस्थ होते. त्यांनी नंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ते पादरी म्हणून त्यांनी ते काम चालू केलं. या दरम्यान त्यांना त्यांच्याविरुद्ध यातील जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी काहीतरी त्यांना धमक्या वगैरे दिल्या आणि वगैरे त्यांना मारहाणीची धमकी दिली आणि त्याबाबतचा त्यांनी गुन्हा दाखल केला होता. अनुसूचित जाती व जमाती कायदा त्यातील कलम 3 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला. आता हा जो कलम आहे, हे जे सेक्शन 3 आहे, हे आहे मेंबर ऑफ शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या जे सभासद आहेत अशा व्यक्तींना या कायद्याचं रक्षण मिळतं. पण मुळामध्ये हे जे फिर्यादी होते हे मादिका समाजाचे होते आणि यांनी हिंदू धर्म सोडून, म्हणजे हिंदूमध्ये होते मुळात ते जन्माला आलेले, ते सोडून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आणि ख्रिश्चन धर्मात गेल्यामुळे त्यांनी यातील आरोपी जे आहेत त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती की हे बाबा ही याच्याविरुद्ध जे एफआयआर दाखल झाला आहे, नंतर चार्जशीट दाखल झाली आहे, ती अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली येत नाही किंवा मोडत नाही. त्याबाबतचा निकाल आला आणि त्यानंतर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आलं होतं. ही कायद्याची बाजू आहे, हा क्वेश्चन ऑफ लॉ जो आहे याबाबतचा निकाल किंवा ही बाब ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आलं. ही एसएलपी जी आहे, एसएलपी क्रमांक 9231/25 ही आज सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये निकाल झाला आहे. जस्टिस प्रशांत कुमार मिश्रा व जस्टिस मनमोहन यांनी या खंडपीठाने याचा निकाल दिलेला आहे आणि त्यांनी क्लिअर सांगितलं आहे की शेड्यूल कास्ट ऑर्डर, शेड्यूल कास्टची जी आहे कॉन्स्टिट्यूशनची ऑर्डर आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑर्डर 1950 मध्ये त्यातील क्लॉज 3 जे आहेत त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जर एखादी व्यक्ती हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त शीख जो भारतातला धर्म आहे किंवा जैन धर्म आहे किंवा बौद्ध धर्म आहे, इकडे जर त्याने धर्मांतर केलं तर त्याचं जे मूळ जे आहे अनुसूचित जाती जमातीचं सभासत्व जे आहे ते कायम राहील. पण या क्लॉज 3 मधील धर्माशिवाय जर इतर कुठल्या धर्मात गेले किंवा ख्रिश्चन झाले किंवा अजून कुठला धर्म त्यांनी स्वीकारला तर ह्या जातीचा, अनुसूचित जातीचा फायदा त्यांना मिळणार नाही. त्यांचे ते सभासत्व तात्काळ संपुष्टात येईल आणि त्यामुळे यापुढे त्यांना या जातीचे कोणतेही त्यांना रिझर्वेशन किंवा असे प्रोटेक्शन किंवा अनुसूचित जाती जमातीखालील जे गुन्हे होतात त्याबाबतचं कोणतेही त्यांना प्रोटेक्शन मिळणार नाही. असा हा कॉन्स्टिट्यूशन ऑर्डर 1950 आहे. एकदम क्लिअर आहे, त्यातले तरतुदी एकदम क्लिअर आहे. आम्ही पूर्वीपासून सांगत आलेलो आहोत आणि हीच बाब आज सर्वोच्च न्यायालयाने देखील ग्राह्य धरलेली आहे आणि त्यांनी क्लिअर म्हटलं याच्यामध्ये की या आदेशाप्रमाणे 1950 जी घटनाची जी ऑर्डर आहे, घटनात्मक ऑर्डर शेड्यूल कास्टसाठी, त्याप्रमाणे हे जे फिर्यादी होते यांनी हा जो गुन्हा दाखल केला होता त्या पिट्टलवानीपट्टपालम या गावामध्ये की या ज्या आरोपींच्या विरुद्ध, आणि हे जे आरोपी आहेत त्यातील एक जे आहेत चिंथडा आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात आज ही एसएलपी जी दाखल केली होती त्याबाबतचा निकाल आलेला आहे आणि त्यांची जी केस आहे ती खारिज केली आहे. म्हणजे अनुसूचित जाती जमाती खाली झालेला गुन्हा जो आहे, जर ती व्यक्ती, तो फिर्यादी जर अनुसूचित जातीचा असेल, जमातीचा असेल, तो हिंदू धर्म सोडून जर इतर कुठल्या धर्मात गेला तर त्याला हे प्रोटेक्शन त्याला मिळणार नाही, हे रक्षण त्याला मिळणार नाही, संरक्षण त्याला मिळणार नाही आणि त्यामुळे अशी केस होत नाही. त्यामुळे आम्ही आज सर्वोच्च न्यायालयाचं या निकालाचं स्वागत करतो. माझं देखील तेच म्हणणं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मताशी मी सहमत आहे आणि त्यामुळे अशा इतर धर्मात गेलेल्या कोणत्याही व्यक्ती आहेत त्यांची अशी केस टिकणार नाही किंवा पोलीस केस दाखल करणार नाही. त्यामुळे हा एक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे संपूर्ण भारतासाठी एक मार्गदर्शक आहे, दिशादर्शक आहे आणि त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीने केसेस दाखल होणार नाही.